नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, भारतीय वायुसेनेमध्ये परमनंट सरकारी नोकरीची संधी आली आहे. यामध्ये मित्रांनो एअरमॅन इन ग्रुप वाय नॉन टेक्निकल मेडिकल असिस्टंट पदांसाठी मित्रांनो ही पदभरती होते. याची रिक्रुटमेंट रॅली जी आहे मित्रांनो 28 मार्च 2024 पासून ते 5 एप्रिल 2024 पर्यंत चालणार आहे. तर बघा, इंडियन एअरफोर्समध्ये हा परमनंट जॉब आहे. जागा किती असणार आहे त्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली नाही. ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ही रिक्रुटमेंटची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या ठिकाणी पाहू शकता ॲडव्हर्टाइजमेंट रिक्रुटमेंट रॅली एअरमॅन इनटेक 2024. क्लिक हेअरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही PDF फाईल ओपन होईल अशा पद्धतीने. तर याची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फीज नाही आहे. अप्लाय करायचं महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन ह्या दोन पद्धतीने करावं लागणार आहे. अजूनपर्यंत याच्यामध्ये लिहिलेलं नाही, परंतु इथं ऑनलाईन अप्लाय करायची वेबसाईट त्यांनी दिलेली नाही, म्हणजे ऑफलाईन देखील असू शकतं. तर याचं जे मित्रांनो ठिकाण असणार आहे रॅलीचं रिक्रुटमेंट टेस्टचं तुमचं सर्व ते लाल पराठे ग्राउंड भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी मित्रांनो असणार आहे. तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, पूर्ण जे स्टेट्स आहेत त्यामध्ये महाराष्ट्र स्टेटमधील डिस्ट्रिक्टमध्ये देखील मित्रांनो ही कवर केली जाणारी रॅली डिस्ट्रिक्ट टू बी कवर म्हटलं या ठिकाणी. तर याच्यामध्ये 31 मार्च 1 एप्रिल पर्यंत मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ग्रुप वाय मेडिकल असिस्टंटची रॅली असेल. त्यानंतर 3 एप्रिल ते या ठिकाणी 4 एप्रिलपर्यंत मित्रांनो महाराष्ट्र स्टेटसाठी देखील ग्रुप वाय मेडिकल असिस्टंट फॉर कॅन्डिडेट होल्डिंग डिप्लोमा इन BSc नर्सिंग फार्मसी BSc इन फार्मसी यांच्यासाठी असणार आहे. तर बघा, ह्या दोन ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दोन जे पदं आहेत मेडिकल असिस्टंट आणि मेडिकल असिस्टंटमध्ये या ठिकाणी डिप्लोमा BSc इन फार्मसीसाठी महाराष्ट्रामधून या ठिकाणी रॅली असेल. तर ही जी मित्रांनो रिक्रुटमेंट होते परमनंट जॉब तुम्हाला असणार आहे, डायरेक्ट रिक्रुटमेंट प्रमाणे आहे. तर याचं सिलेक्शन वगैरे काय आहे ती सर्व माहिती आपण बघूयात. तर पाहू शकता तुम्ही ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती मित्रांनो तुम्ही एअरमॅनवरती क्लिक केलं की ते एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. याची एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे त्याबद्दलची माहिती दिली आहे. पहा, अशा पद्धतीने सर्व माहिती तुम्हाला या वेबसाईटवरती आहे. या ठिकाणी पाहू शकता एअरमॅनचं या ठिकाणी करिअर प्रोग्रेसनेस काय आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचं संपूर्ण त्यांनी रँकिंग वगैरे ते देखील दिलेलं आहे. त्याचबरोबर इथं तुम्हाला सिलेबस आणि मॉडेल क्वेश्चन पेपर देखील याचा भेटणार आहे. सर्व माहिती इथं दिलेली आहे. तर ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे याच्यामध्ये आता एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त मेल कॅन्डिडेट याला अप्लाय करू शकतील. लक्षात राहू द्या, तुमचा जन्म जो आहे बिटवीन 24 जून 2023 ते 2003 ते 23 जून 2007 या दरम्यान झालेलं असणं गरजेचं आहे. आता मेडिकल असिस्टंट जे पद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड जो आहे किंवा इतर जे पद आहे म्हणजे एअरमॅन वाय ग्रुप जे पद आहे एअरमॅन या पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे पहा, 10+2 म्हणजे तुमचं 12वी या ठिकाणी पाहिजे. परंतु 12वीमध्ये मात्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश हे सब्जेक्ट पाहिजेत. मिनिमम 50% मार्क्स तुम्हाला 12वीला पाहिजेत आणि इंग्लिशला 50% मार्क्स असणं गरजेचं आहे. किंवा 12वी सायन्स नसेल तुमचं तर 2 वर्षाचा वॅकेशनल कोर्स तुमचा झालेला असेल ज्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश हे विषय असतील तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर तुमचं हाईट मित्रांनो या ठिकाणी 152.5 सेंटीमीटर त्यांनी मागितलेली आहे. हाईट देखील या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आता ही जी पदभरती होते याच्यासाठी मित्रांनो तुमचं जे पेमेंट असणार आहे तुम्हाला ते किती असेल आणि याचं ट्रेनिंग वगैरे किती दिवस चालेल. तर बघा, तुमचं अगोदर ट्रेनिंग जे आहे ते मित्रांनो चालणार आहे. ड्युरिंग ट्रेनिंगमध्ये तुम्हाला स्टायपेंड भेटेल 14,600 रुपये. त्याच्यानंतर तुमचं ट्रेनिंग जसं कंप्लीट होईल तसं मित्रांनो तुमचं सॅलरी जो असणार आहे 26,900 पर मंथ असेल. प्लस याच्यामध्ये सर्व अलाउन्सेस असतील तुम्हाला. अलाउन्सेस ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अदर अलाउन्सेसमध्ये ट्रान्सपोर्ट अलाउन्स, कॉम्पोजिट पर्सनल मेडिकल अलाउन्सेस असेल, लिव्ह रेशन अलाउन्स असेल, त्यानंतर चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्सेस, HRA ही सर्व तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस, एअरफोर्सचे अलाउन्सेस जे आहेत ते सर्व तुम्हाला भेटणार आहेत. तर परमनंट जॉब आहे. हा पेमेंट इथं तुम्हाला दिलेला तो स्टार्टिंग पेमेंट दिलेला आहे. याचा पेमेंट नंतर वाढत राहतो मित्रांनो. एअरमॅनची पोस्ट आहे, खूप चांगल्या या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जॉब जो आहे तो भेटतोय. याच्यामध्ये तुम्हाला हायर एज्युकेशनसाठी देखील मित्रांनो इथं एअरमॅनसाठी मित्रांनो परमिशन दिली जाते. त्यानंतर तुम्हाला अजून पर्क्स भेटतात मित्रांनो, जसं की रेसेन भेटतं मित्रांनो. तुम्हाला आपल्याला माहीत असेल आर्मीमध्ये रेसेन वगैरे त्यासाठी देखील कॅन्टीन वगैरे असतात. क्लोथिंग, कपडे, मेडिकल फॅसिलिटीज असतात. अकोमोडेशन महत्त्वाचं आहे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो. अकोमोडेशन देखील त्यांच्याकडून दिलं जातं. ठीक आहे, क्वार्टर्स देखील असणार आहेत. CSD फॅसिलिटी तुम्हाला असणार आहे. CSD कॅन्टीनची फॅसिलिटी तुम्हाला असेल. तुम्हाला लिव्हज असणार आहेत मित्रांनो.
त्याबद्दल ही माहिती दिलेली आहे. त्यानंतर भरपूर सारे अजून ट्रान्सपोर्ट फॉर स्कूल गोईंग चिल्ड्रन अँड लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन, तुम्हाला ट्रॅव्हल कन्सेशन असणार आहे तुमच्या मुलांसाठी. या ठिकाणी स्कूलसाठी मित्रांनो ट्रान्सपोर्ट असणार आहे. भरपूर सारे अलाउन्सेस यांचे भेटत राहतात मित्रांनो. ग्रुप इन्शुरन्स कवर 55 लाखाचं तुम्हाला भेटणार आहे. प्रीमियम त्याचा 3200 रुपये पर मंथ तुम्हाला दिला जाणार आहे. ह्या फॅसिलिटीज तुम्हाला भेटत असतात आणि ह्या परत वेळोवेळी वाढतात देखील मित्रांनो. त्यानंतर जॉब स्पेसिफिकेशन आणि मेडिकल असिस्टंट ट्रेडमध्ये तुम्हाला अजून भरपूर सारे या ठिकाणी मित्रांनो भरपूर सारे वेगवेगळे अलाउन्सेस देखील असणार आहेत. आता मित्रांनो ही जी पदभरती होते याचं सिलेक्शन कसं असणार आहे पाहूयात आपण. ज्यामध्ये तुमचं मित्रांनो सिक्वेन्स असेल. पहिल्यांदा PFT म्हणजे फिजिकल फिटनेस टेस्ट तुमची होईल. तुमची हाईट तर मोजली जाईल. त्याच्यानंतर मग तुमचं 1.6 किलोमीटर रनिंग होईल मित्रांनो, जे की 7 मिनिटाची असेल. जर तुमचं एज मित्रांनो या ठिकाणी 21 वर्षे आहे तर 7 मिनिटासाठी आहे. तुमचं एज मित्रांनो 21 वर्षाच्या वरती आहे आणि तुम्ही जर डिप्लोमा किंवा BSc इन फार्मसी केलेलं आहे तुमचं, तर तुम्हाला 7 मिनिट 30 सेकंदाचा वेळ असेल. त्यानंतर तुमचं 10 पुशअप्स 10 सिटअप्स देखील तुम्हाला असणार आहेत. ही फिटनेस टेस्ट होईल तुमची. त्यानंतर तुमची फिटनेस टेस्ट क्वालिफाय झाल्यानंतर तुमची रिटर्न टेस्ट होणार आहे सेम दिवसाला, सेम डेजला, त्याच दिवशी मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतील इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला 45 मिनिटाचा वेळ असेल. ज्यामध्ये इंग्लिशचे तुम्हाला 20 क्वेश्चन्स असतील मित्रांनो, जे की 10+2च्या सिलेबस बेसिसनुसार असतील. त्यानंतर रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस तुम्हाला असेल 30 क्वेश्चन्स. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त इंग्लिश, रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस हेच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सिलेबस असेल. तर 50 क्वेश्चन्स तुम्हाला असणार आहेत. म्हणजेच एक क्वेश्चन जो आहे एका मार्काला असेल. 0.25% एवढी निगेटिव्ह मार्किंग देखील तुम्हाला असेल. आता मित्रांनो जो सिलेबस आहे तो तुम्हाला इथं भेटणार आहे. पहा ही वेबसाईट जी आहे यांची केंद्रीय वायू सैनिक चयन बोर्ड, याची लिंक तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला देतो आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. इथं सिलेबस आणि मॉडेल क्वेश्चन पेपरवरती क्लिक करायचं आहे. इंग्लिशचा सिलेबस पाहण्यासाठी इंग्लिशवरती क्लिक करा. इंग्लिशच्या सिलेबसवरती क्लिक केल्यानंतर पहा इंग्लिशचा हा पूर्ण सिलेबस तुम्हाला दिसेल. त्यानंतर RAGA याच्यावरती क्लिक केलं की याच्यामध्ये पाहू शकता RAGA सिलेबसमध्ये मित्रांनो हा रिजनिंगचा सिलेबस आहे, म्हणजे बुद्धिमत्तेचा हा सिलेबस आहे. आणि त्याच्यानंतर खाली पहा जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचा हा सिलेबस आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न असतील आणि मॉडेल क्वेश्चन पेपर जरी तुम्हाला पाहायचं असेल तर पहा अशा पद्धतीने हा क्वेश्चन पेपर आहे. जसं की पहिला क्वेश्चन पहा, रडार द्वारा किसी जहाज की स्थिति जानने के हेतु निम्न में से किन तरंगों का प्रयोग किया जाता है. तर हा RAGA म्हणजे हा जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो त्याचा आणि मित्रांनो बुद्धिमत्तेचा क्वेश्चन पेपर आहे. त्यानंतर खाली पाहू शकता अजून भरपूर सारे क्वेश्चन्स त्यांनी मॉडेल क्वेश्चन पेपर दिलेले आहेत मित्रांनो. हिंदी आणि इंग्लिश दोन्हीही लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रश्न असणार आहेत अशा पद्धतीने. इंग्लिशचा देखील मॉडेल क्वेश्चन पेपर तुम्हाला इथूनच मित्रांनो भेटणार आहे ह्या वेबसाईटवरतीच. तर याची लिंक तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. इथं सर्व माहिती तुम्हाला भेटेल. एअरमॅनच्या करिअर प्रोग्रेसनेसबद्दल देखील माहिती आहे याच्यामध्ये पहा. त्याच्यानंतर पहा एलिजिबिलिटी क्रायटेरिया, ट्रेड्स अँड टास्क, रँक स्ट्रक्चर, तुमचं पहा रँक कशी वाढत राहणार. एअर क्राफ्ट्समॅन असेल, लिडिंग एअर क्राफ्ट्समॅन, त्यानंतर कॉर्पोरेल, सार्जंट, ज्युनियर वॉरंट ऑफिसर आणि मास्टर वॉरंट ऑफिसर अशा पद्धतीने एअरमॅनची रँक आहे त्याची ही माहिती दिलेली पाहू शकता. ही पूर्ण मित्रांनो वेबसाईट जी आहे ती एअरमॅन या रिक्रुटमेंटसाठीच आहे. इथून तुम्हाला इथनं मित्रांनो जाहिरात देखील या ठिकाणाहून डाउनलोड करता येणार आहे किंवा अपकमिंग ऑपॉर्च्युनिटीजमध्ये देखील पाहू शकता. इथं तुम्हाला ही एअरमॅनची तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरनं ऑफिशियल जाहिरात जी आहे पाहता येणार आहे. जाहिरातीमध्ये उल्लेख नाही केलेला की फॉर्म कसा भरायचा आहे किंवा कुठं भरायचं आहे, त्याबद्दल तुम्ही सविस्तर जाहिरात वाचू शकता. किंवा डायरेक्टली रॅलीचं जे ठिकाण आहे मित्रांनो, रॅलीचं ठिकाण त्यांनी मध्य प्रदेशमध्येच ठेवलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये नाही आहे मित्रांनो. तिथंच तुम्हाला रॅलीच्या ठिकाणावरती देखील माहिती भेटू शकते. किंवा अजून काही जर तुमचे प्रश्न असतील तर तुम्हाला त्यांनी या ठिकाणी लास्टला इथं पाहू शकता. इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी डिटेल्स दिलेले पाहू शकता. इथं तुम्हाला त्यांचे मेल ID भेटतील किंवा फोन नंबर देखील भेटतील. इथं देखील कॉन्टॅक्ट करता येऊ शकतो. ॲडव्हर्टाईजमेंटमध्येच लास्टमध्ये मित्रांनो ही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. तर आता तुमचं ज्यावेळेस मित्रांनो रिटर्न टेस्ट होईल त्याच्यानंतर मग तुमची एक ॲडॅप्टेबिलिटी टेस्ट होईल मित्रांनो. ॲडॅप्टेबिलिटी टेस्ट जी आहे ती सोपी असते. रिटर्न टेस्ट तुम्ही पास केल्यानंतर ॲडॅप्टेबिलिटी टेस्ट जी असते, कॅन्डिडेट हू कॅन अडॅप्ट द एन्व्हायरमेंट ऑफ इंडियन एअरफोर्स अँड आर ॲबल टू ॲडजस्ट टू द मिलिटरी वे ऑफ लाईफ. तर त्याच्याबद्दलची स्टेट असते मिलिटरी वे ऑफ लाईफ किंवा इंडियन एअरफोर्सचं जे एन्व्हायरमेंट आहे तुम्ही कशा पद्धतीने ॲडॅप्ट करता त्याबद्दल एक छोटीशी टेस्ट असते. त्यानंतर मग तुमचं मेडिकल फिटनेस होतं, ज्यामध्ये तुमचं काय काय चेक केलं जाईल ते सर्व या ठिकाणी दिलेलं आहे पाहू शकता मेडिकलमध्ये. तर ही अशा पद्धतीची मित्रांनो रिक्रुटमेंट प्रोसेस आहे. याची रॅली होणार आहे. रॅली जी आहे
ते ठिकाण जे असणार मित्रांनो मध्य प्रदेश ठेवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो जे ग्रुप वाय मेडिकल असिस्टंट जे आहे याच्यामध्ये म्हटलं आहे की ऑल डिस्ट्रिक्ट्स स्टेट्स ऑफ गुजरात, महाराष्ट्र, गोवा हे कव्हर केले जाणार आहेत याच्यामध्ये. आणि पाहू शकता खालील ग्रुप वाय मेडिकल असिस्टंट फॉर कॅन्डिडेट होल्डिंग डिप्लोमा किंवा BSc इन फार्मसी त्यासाठी देखील महाराष्ट्रामधील ऑल डिस्ट्रिक्ट कव्हर केले जाणार आहेत. म्हणजे मित्रांनो त्या स्टेटमधील डिस्ट्रिक्टमधील कॅन्डिडेट जे आहेत ते सिलेक्ट केले जाणार आहेत अशा पद्धतीने आहे. कारण की याच्यात जागा त्यांनी डिस्क्लोज केलेल्या नाहीत मित्रांनो, किती जागा आहेत वगैरे, कुठल्या स्टेटसाठी किती जागा आहेत, कुठल्या डिस्ट्रिक्टसाठी वगैरे तसं नाही, परंतु त्या ठिकाणाहून कॅन्डिडेट जे आहेत ते सिलेक्ट केले जातील मित्रांनो. तर इंडियन एअरफोर्स ही रिक्रुटमेंटची जाहिरात जी आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, म्हणजे परमनंट जॉब आहे, नॉन टेक्निकल पोस्ट असणार आहे मित्रांनो मेडिकल असिस्टंटसाठी. तर तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. 12वी सायन्स तुमचं झालेलं आहे तर तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना मदत होईल. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही सर्व माहिती पाहायला भेटेल, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.